सोयरे हो, मला एक गोष्ट सांगा, आपला हे महाराष्ट्र सुखरूप आहे काय? आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या आया बहिणी 1 रुपयाच्या सुद्धा सुखरूप आहेत काय? मालेगावमधील एका 3 वर्षाच्या छोट्याशा चिमुकलीवर एक नराधम अत्याचार करतो, अन्याय करतो आणि तिला धोंड्यानं ठेचून मारतो, तरीही सुद्धा हे प्रशासन गप्प बसलेलं आहे. तर त्या गोष्टीचा जिम्मेदार जर कोणी असेल तर आम्ही या प्रशासनाला समजता. मालेगावचं प्रकरण संपलंच नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा 7 वर्षाच्या मुलीवर एका शिक्षकाकडूनच अत्याचार होतो, तर याचा जिम्मेदार कोण आहे? कोपर्डीचं प्रकरण कवा झालंय, आज सुद्धा ते दोषी अटकेमध्ये आहेत, त्याला फाशी झाली नाही, तर याचा जिम्मेदार कोण आहे? आमच्या तालुक्यामधील एका छोट्याशा चिमुकलीवरती अन्याय केला, अत्याचार केला आणि ते मादरचोद आज सुद्धा अटकेमध्ये आहेत, तर याचा जिम्मेदार कोण आहे? आणि मला सुद्धा एक छोटीशी चिमुकली मुलगी आहे, उद्या माझ्याही मुलीला जर काही झालं तर याचा जिम्मेदार कोण असेल? या प्रशासनाला मला जाब विचारायचा आहे. काय सांगता येते? पावला पावलावरती असे अत्याचार अन्याय होत आहेत, उद्या माझ्याही घरी काही होईल, तर याचा जिम्मेदार जर मी कोणाला समजत असेल तर या मादरचोद गांडू प्रशासनाला समजेल मी. प्रशासन या असल्या लोकांवरती पांघरून घालाले. जर कोणी रेप करल, जर कोणी अन्याय करल, छोट्या मुलीला मारून टाकल, तर लोक या प्रशासन या असल्या लोकांना पांघरून घालून अटक कराले, त्याला खाऊ पिऊ घालाले, म्हणजे याची सोय कराले. ताबडतोब तुम्ही असल्या लोकांना लगेच फाशी जर दिली तर असे प्रकरण वाढणार नाही. जर तुम्ही या लोकांना अटक करून जर जेलमध्ये यायला गांडभर जर खाऊ घातल्या तर असले प्रकरण पावला पावलावरती आपल्या महाराष्ट्रामध्ये होतील. आणि हे प्रकरण जर झाले तर याचा जिम्मेदार जर कोणी ठरल्या जाईल तर हे आपलं सरकार महाराष्ट्रात ठरल्या जाईल. तर या सरकारला मला हात जोडून नम्रतेची विनंती करायची आहे. मालेगावमधील एका छोट्याशा आमच्या चिमुकलीवर अत्याचार झाला आहे, त्या नराधमाला लवकरात लवकर तुम्ही फाशी दिली पाहिजे. आणि कोपर्डीमध्ये प्रकरण झालं आहे आमच्या ताईवरती, त्यासुद्धा नराधमांना लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे, तरच जेणेकरून हे असले कृत्य करणाऱ्या लोकांना कुठंतरी अडथळा येईल आणि ते थांबतील. जर तुम्ही असं काही करण्याशी शांत जर बसल्या तर पावला पावलाला असे कृत्य होतच राहतील आणि याचा जिम्मेदार तुम्ही ठरल्या जाशाल. आता याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही हे तुम्हीच ठरवा. माझ्याही घरी छोटी मुलगी आहे, जर तिचं जर काही बरं वाईट झालं तर याचा जिम्मेदार हे प्रशासन राहील. मी यायला जाब विचारत आहे. आता तुम्हाला काय करायचं आणि काय नाही ते तुम्ही ठरवा. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.